सांगा ही मतचोरी की वोट जिहाद? अमित साटम यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलेला आहे। एकूण 5 मतदारसंघातील दुबार मतदाराची यादी त्यांनी ट्विट केली आहे। तर दुबार मतदारांची यादी ट्विट करत त्यांनी निशाणा साधला आहे। स्वतः जिंकले की लोकशाही आणि हरले की मतचोरी असे अनेक मतदारसंघ आहेत। धुळे आहे, अमरावती आहे, मुंबई उत्तर पूर्व आहे, मुंबई उत्तर मध्य आहे, ज्या ठिकाणी लोकसभेमध्ये हे जेवढ्या मतांनी महाविकास आघाडीवाले निवडून आले त्याच्यापेक्षा डबल पेक्षा जास्त दुबार मुस्लिम मतदार या ठिकाणी आहेत। वोट जिहादमुळे महाविकास आघाडी निवडून आली आणि अशाच प्रकारचा वोट जिहाद उद्धव ठाकरेंना करून एका खानाला मुंबईवरती लादायचं आहे। यांच्या प्रचार फेऱ्यांमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतात आणि बॉम्बस्फोटाचे आरोपी यांचा प्रचार करतात, परंतु मुंबईकर कदापि खानाला महापौर होऊ देणार नाही। तर आपल्या ट्विटमध्ये अमित साटम यांनी काय म्हटलंय पाहूयात। मविया धुळे निवडणूक जिंकले 3831 मतांनी। धुळ्यात मुस्लिम दुबार मतं 45797। मविया बीड मध्ये निवडणूक जिंकले 6553 मतांनी। बीड मध्ये मुस्लिम दुबार मतं 67679। मविया अमरावती निवडणूक जिंकले 19731 मतांनी। अमरावतीत मुस्लिम दुबार मतं 28245। तर मवियाने मुंबई उत्तर मध्ये निवडणूक जिंकले 16514 मतांनी। या ठिकाणी मुस्लिम दुबार मतं होती 59805। मुंबई उत्तर पूर्व निवडणूक जिंकले 29861 मतांनी आणि या ठिकाणी दुबार मते होती 38744 अशी आकडेवारी अमित साटम यांनी ट्विट केलेली आहे। आणि याच संदर्भात माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। मनोज, आपण पाहतोय अमित साटम यांनी गंभीर आरोप केलेले आहे आणि आकडेवारी त्यांनी ट्विट केलेली आहे। मुस्लिम दुबार मतांसंदर्भातला प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय आणि मवियावर निशाणा साधलाय। नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर मत यादीवरती आणि मतदानामध्ये मोठ्या प्रमाणात दोबार मतदान केल्याचं महाविकास आघाडीकडनं बोलण्यात येत आहे आणि त्यासाठी पत्रकार परिषद देखील महाविकास आघाडी आणि मनसेकडनं घेण्यात आली आणि त्यानंतर सत्याचा मोर्चा हा देखील काढण्यात आलेला होता। त्यावेळी मनसेकडनं हा मोर्चा काढण्यात होता, पण यावेळी महाविकास आघाडीने देखील या मोर्चाला साथ दिलेली होती आणि त्यावेळी मोठ्या प्रमाणात दोबार यादी ही समोर आणली गेली होती। राज ठाकरे यांनी तसंच उद्धव ठाकरे यांनी देखील टीका केलेली होती आणि त्यानंतर आपण बघितलं तर आशिष शेलार यांनी भांडा फोडत महाविकास आघाडीचा भांडा फोडत पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दोबार नावाचा घोटाळा झालेला होता, पण तेव्हा त्यांनी फक्त मराठी लोकांचीच नावं घेतली होती हे बोललं होतं, पण मुस्लिम लोकांची नावं घेतली नव्हती आणि यांच्या प्रत्येक मोर्चामध्ये पाकिस्तानचे हिरवे झेंडे फडकत असतात आणि असं देखील या ठिकाणी बोलत आलं होतं। त्यामुळे आपण पुन्हा एकदा मतदार यादी या ठिकाणी तपासावी हे असं देखील या ठिकाणी त्यामुळे मनोज दुबार मतांचा प्रश्न उपस्थित केला जातोय, दोन्हीकडूनही केला जातोय, मात्र आता मुद्दा उचलून धरलाय अमित साटम यांनी मुस्लिम दुबार मतांचा। त्यामुळे आता यावर काय उत्तर मवियाकडून येतं ते पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।